एक हिट स्वप्नील वाघमारे. तर मी यांना विनंती करतो की लवकर लवकर मॅच चालू करायची आहे. आणि अशा प्रकारे फाल्कोन यांनी विन द टॉस झालेले आहेत आणि त्यांनी सिलेक्ट टू फील्ड फर्स्ट घेतलेले आहे. आणि सामना करतील वॉरियर. स्ट्रायकर करतील मनीष आणि नॉन स्ट्राईकला असेल ते विशाल. बघू आपल्या संघासाठी किती धावा गोळा करतील. आणि पहिला चेंडू डोळून दिलेला आणि अशा कशा क्षेत्ररक्षक आणि दुसऱ्यांदा कशा क्षेत्ररक्षक झालेले आणि 2 धावा पूर्ण झालेले आहेत आणि 2 धावा समाधान. धावसंख्या झाली ती 2. एक चेंडू 2 धावा आणि 9 चेंडू डोळून दिलेले. चेंडू बघू किती धावा मिळतील आणि 1 धाव समाधान. धावसंख्येत वाढ आणि अशा प्रकारे बोनस धावा 2 धावा ऍड झालेले 4 रन. एक चेंडू 4 धावा आणि टोलवून दिलेला चेंडू काय होतोय आणि आज झणझणीत षटकार. फिडल फ्लेक्स प्रीमियर लीगचा झणझणीत षटकार. झणझणीत षटकार मारलेला आहे विशाल यांनी आपल्या बॅटेतून. बघू आपल्या संघासाठी किती धावाचं पहाड उभा करतील. आणि 2 चेंडू झालेले आहेत आणि 2 चेंडू 10 धावा आणि टोलवून दिलेले चेंडू आणि गचाळाचं क्षेत्ररक्षक बघायला भेटते आपल्याला फाल्कोन या टीमकडून. आणि 1 धावा समाधान सिंगल. आणि षटकार. फिडल फ्लेक्स प्रीमियर लीग आहेत ते नो देतील जे काय. आणि टोलवून दिलेले चेंडू आणि अशा प्रकारे उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षक बघायला भेटते ते अजय मेनन सरांच्याकडून. आणि टोलवून दिलेला चेंडू आणि अशा प्रकारे ही बोनस ओव्हर झालेली आहे वॉरियर या संघासाठी. आणि धावसंख्या झपाट्याने वाढलेली आहे आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 24. एक षटकार राखील 24 धावा आणि दुसरा षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे आकाश. आणि टोलवून आणि उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षक बघायला भेटते ते गोलंदाजाकडून आकाश. आकाश हा उत्कृष्ट असा गोलंदाज आहे. बघू आज आपल्या धावसंख्येत किती धावा देऊ शकतो गोलंदाजीतून. आणि निर्धाव असा चेंडू बघायला भेटला इथे. चांगला असा यष्टीरक्षक करायला भेटले बघायला भेटले इथे आपल्याला. आणि 2 चेंडू आणि 24 धावा आणि टोलवून दिलेले चेंडू बघू किती धावा देत आहेत. आणि अजय मेनन सर यांनी उत्कृष्ट अशी एक क्षेत्ररक्षक बघायला भेटलेला आहे. आणि 1 चेंडू 3 चेंडू आणि 1 धावा. आणि टोलवून दिलेला चेंडू आणि गचाळाच्या क्षेत्ररक्षक अजय मेनन सर यांच्याकडून. तरी धाव काय वाचू शकलेले आहेत. एक धावा समाधान. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 26. 4 चेंडू 26 धावा आणि टोलवून दिलेला चेंडू. आणि अशा प्रकारे बघू आत्महत्या झालेली आहे इथे विशाल यांच्याकडून. आणि हा विशाल चांगला फलंदाज होता आणि त्यांनी आपल्या संघासाठी चांगल्या धावा केल्या आणि त्यांनी स्वतःनेच आत्महत्या केलेली आहे. आणि अशा प्रकारे उत्कृष्ट असा उतरत आहे आमच्या फिडल ब्रेकचे हितेश ठेंगरे. MS धोनीचे. आणि टोलवून दिलेले चेंडू आणि गुड वेल कॅच अशी घेतलेली आहे ते अथर्व यांनी. आणि सगळ्यांना सांगायचं आहे इथे कासारवडवलीचे आमचे पोलीस ऑफिसर सुशील परब सर यांचं आगमन झालेलं आहे. तरी सगळ्यांनी टाळा वाजवून त्यांचा अभिनंदन करायचं आहे. धन्यवाद सर तुम्ही आल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. आम्ही विनंती करतो की तुम्ही इथं आसनग्रस्त करावे आणि धन्यवाद. आणि मॅचचा उत्कृष्ट असा लाभ घ्या. आणि मी चाय पितोय. पॉवर प्ले आणि पॉवर प्ले षटक घेऊन येत आहेत ते आपल्या अजय वेट.
उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला आज बघायला भेटेल. सगळ्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की अजय मेनन सर आणि आणि दोन धावत समाधान मानलेलं हितेश खेंगरे यांनी. 2 मिनिटं थांबा जरा. 2 मिनिटं थांब. 2 मिनिटं थांबा अजय सर. दोन आला. एक बॉल 2 आला. वेट. हितेश 2 रन. हा चला थांबा. अजय बॉलिंगला टाकायला. अजय मेनन वरती असेल, कॅप्टन आहे तो. चला स्टार्ट. आणि टोलवून दिलेला आहे चेंडू. बघू किती धावा भेटत आहेत. आणि एक धावात समाधान मानलेलं आहे आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत होते, पण उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षक बघायला भेटते अजय मेनन यांच्याकडून. आणि मला फोन येत राहते. 2 चेंडू 30 धावा आणि निर्धाव असा चेंडू अजय मेनन यांच्याकडून. पॉवर प्लेची षटक आहे हे लक्ष असू द्या बॅट्समॅनांना. दुसरं षटक आहे काय? नाही तिसरं षटक आहे. हा हो दाबूल ना स्कोर. आणि 2 धावा आहेत. 2 रन आताचे. हा 2 रन नाही डबल. 2 रन. आणि एका धावेत समाधान नाही. पॉवर प्ले नाही. तिसरी ओव्हर आहे. पॉवर प्ले असणार ना ऋषी. हे फेक रे तिकडे. चालू 2 एक रन आलाय वापस. एक आणि टोलून दिलेले चेंडू आणि वापस एक. 2 वेळा एक. अंपायर किती बॉल झाले? ओव्हर झाले. हा बरोबर. पॉवर प्ले ओव्हर आहे. 4 5 2 7 धावा आलेल्या आहेत या ओव्हरला. 7 रन पॉवर प्लेचे. थांबा. चला चौथा षटक घेऊन येतात दिनेश रजक आणि सामना करतील हितेश खेंगरे. आणि टोलून दिलेले चेंडू आणि उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षक. आणि अशा प्रकारे धाव बाद झालेले आहेत. नाव काय यांचं? कार्तिक सर. आणि त्यांची जागा घेऊन येत आहेत मंगेश. स्वतः कॅप्टन आहेत ते मंगेश. एक चेंडू 39 मंगेश. आणि उत्कृष्ट झेल झालेले आहेत आमचे हितेश खेंगरे. आउट झालेले आहेत. आणि गाणे लावा. घातक फलंदाज आउट झालेला आहे. घातक MS धोनी आउट झालेले आहेत. आणि MS धोनी आउट झालेले आहेत. आणि आज त्यांची जागा घेऊन येत आहेत सुधाकर. हा भाई. ज्यांनी सुद्धा हँडल लॉक केला असेल त्याला 500 रुपयाचा दंड ठोकावण्यात येईल. ज्यांनी कोणी पण हँडल लॉक केला असेल 500 रुपयाचा दंड. आणि ऑनली कॅश, नो जीपे. आणि 4 व्हीलर कृपया करून पार्किंग मध्ये लावा. गेटवरती जो कोणी गाडी लावेल तर 10,000 रुपये फाईन आहे. आणि 10,000 रुपयाचा चेक घेतला जाईल. DD चेक सिंगल.
3 चेंडू आणि टोलवून दिलेले चेंडू आणि अतिशय गचाळ आउट झालेले ते म्हणजे कॅप्टन वॉरियर संघाचे फलंदाज मंगेश परब. त्यांची जागा घेऊन येत आहेत रोहन सरनोबत. बघू आपल्या संघासाठी किती धावाचा पहाड उभा करतील. अजूनही चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू झालेले आहेत आणि 1 ओव्हर 1 षटक सुद्धा बाकी आहे. त्यांची जागा घेत आहेत रोहन. आणि अवांतर चेंडू. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली ती 42. वाईट बॉल. आणि नो चेंडू टाकलेला आहे. बघू काय होतं या धावे संख्येत आणि 1 धावेत संविधान मानलेलं आहे. विक्स नको. नो प्लस 1. नो प्लस 1. धाव संख्येत वाढ. गोलंदाजाला काय गोलंदाजी कळता जमली नाहीये. बघू आता कसं सांगतायत ते चेंडू. आणि सुद्धा नो टाकलेला आहे आणि अशा प्रकारे बोनस रन भेटलेला सुद्धा आहे आणि गचाळाचं क्षेत्ररक्षक बघायला भेटले ते आपल्याला विशाल यांच्याकडून. आणि धाव संख्येत वाढ. धाव संख्या ही झपाट्याने वाढते. धाव संख्या झाली ती 46. 4 चेंडू 46 धावा. आणि नो चेंडू टाकलेला आहे आणि या नो चेंडू मध्ये आलेला आहे झणझणीत फिडल ब्रेक षटकार. आणि 1 धावेत समाधान. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली ती 5 चेंडू. अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. आणि टोलून दिलेला चेंडू बघू झेल होतोय का आणि झेल नाही झालेला आहे आणि यशी रक्षाकडून कुठं झेल सुटलेला आहे आणि अशा प्रकारे उत्कृष्ट दुसरा धाव द्या आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत आहे आणि अशा प्रकारे धाव संख्येत वाढ आणि धाव संख्या झाली ती मजबूत 3 धावा. ही सगळं श्रेय कॉमेंटेटरला जात आहे कारण की त्यांनी इथून तुम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि खातोय मी पार्ले बिस्किट. धाव संख्या किती झाले. धाव बॉलर नेम अंकुश दास. उत्कृष्ट असा गोलंदाज आहे. 25 किलोचे बायसेप कल मारतात ते. बघू आज इथे 25 धावा देत आहेत का. आणि धाव संख्या वाढ. धाव संख्या झाली ती 57. शेवटचा षटक आणि उत्कृष्ट गोलंदाज धाव भार सुधाकर झालेले धावची आणि त्यांची जागा घेऊन येत आहेत ते म्हणजे सुजित बघू नाही सनी आहे. सनीत रोहन सरनोबत उत्कृष्ट असा फलंदाज आहे. आणि धाव बाद झालेले सनीत झालेले धाव बाद. खूप आत्महत्या बघायला भेटते वॉरियर संघाकडून. आतापर्यंत 4 ते 5 आत्महत्या झाल्यात. तर मी त्यांना विनंती करतो नंतर बोलू आपण. ट्रॅक वॉरियर संघाला पेनल्टीचा सामना सुद्धा करावा लागणार आहे. ब्लॅक टॅग कंपल्सरी सांगितली होती पण त्यांच्या फलंदाज सनी त्यांनी न धाव करता इथे सुद्धा आहे आणि या संघाला पण सुद्धा आणि अशा प्रकारे उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षक बघायला भेटले आशिष दुबे यांच्याकडून. आशिष दुबे यांच्या सुद्धा संघाला पेनल्टी बसणार आहे. त्यांनी सुद्धा ब्लॅक ट्रॅक घातलेली नाहीये आणि डोलवून दिलेला चेंडू बघू किती भेटत आणि आज कशा क्षेत्ररक्षक आशिष दुबे यांच्याकडून 4 चेंडू 60 धावा आणि डोलवून दिलेले चेंडू आणि उत्कृष्ट अशी आणि प्रतीक
प्रतिके उत्कृष्ट असे फलंदाज एवढे पाठी का राहिले होते ते काय कळलं नाहीये. त्यांची काय स्ट्रॅटजी असेल. खेंगरे उत्कृष्ट असे आणि नो चेंडू आणि नोला एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि अशा प्रकारे 2 धावा पूर्ण. अतिशय उत्कृष्ट असं रन इन बिटवीन द विकेट. नो चेंडू आहे आणि नो प्लस आहे आणि धावसंख्या वाढलेली आहे 63. नो बॉल आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि उत्कृष्ट असे क्षेत्र नो चेंडू दिलेला आहे. नो दिलेला आहे आणि फोर चौकार. प्रतीक यांच्याकडून चौकार आला आणि अशा प्रकारे टोलून दिलेला चेंडू. एक धाव समाधान. धावसंख्येत वाढ आणि धावसंख्येत दुसऱ्या धावाचा प्रयत्न केलेला आहे आणि 2 धावेत समाधान. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 70. त्यातले ऍड करायचे काय 1 रन ऍड करायचं आहे. 1 रन ऍड होऊन 71 प्लस 3 रनाची पॅनल्टी. 71 मधनं 3 रन पॅनल्टी आणि त्यांच्या सुद्धा 3 रनाची पॅनल्टी. अशा प्रकारे पॅनल्टी झाली फिटूस. आणि सर्वांना विनंती आहे जी ज्याच्याकडे ब्लॅक ट्रॅक नसेल 2 प्लेयर आहे 2 प्लेयरची पॅनल्टी. ओके धन्यवाद. 2 प्लेयरची पॅनल्टी. तुम्हाला सुद्धा ब्लॅक ट्रॅक कंपल्सरी आहे. ती ब्ल्यू ट्रॅक आहे. ब्लॅक ट्रॅक कंपल्सरी आहे. नो ब्लॅक. कौन नहीं घर पे जाओ. पावर हिटर आई मेरा ना करा कर रहे तुम लोग क्या कर रहे हैं. सर्वांना कंपल्सरी ब्लॅक ट्रॅक. जर ब्लॅक ट्रॅक नसेल तर बाजूला हेडवेअर मध्ये जाऊन ऑल पेंट टाकून घ्या. हे घे ना तुला ह्याच्यात पाठी लिहून टाक ना. हे घे ना बुक घे. हे बुक घे. हा चला लवकर लवकर शतरक्षण लावून घ्यायचंय. हा घेतो ना. पुढच्या मॅच कोणाची बघ जरा. सुपरस्टार आणि सुपरस्टार घे. मेरे बिना पूछे लो मत नहीं तो पेनल्टी है. हाँ ठीक है. और कौन है राइडर वॉरियर आणि नेक्स्ट कोणाचे सुपरस्टार. सुपरस्टारचे कप्तान विशाल भोईर मॅन फॉर्म भाईंदरपाडा. इकडे येऊन आपली लिस्ट घेऊन जावा. ही लिस्ट फिलअप करा. जे प्लेइंग 10 खेळणार आहेत त्यांची लिस्ट माझ्याकडे सबमिट करा. जर टीम सबमिट केली नाही तर पेनल्टीचा सामना करावा लागेल. पुढचा होणारा सामना रायडर वॉरियर्स वर्सेस सुपरस्टार. तर मी कार्गोटीचे ओनर कार्गोटीचे ओनर राज सर राज बागले सर पेन दिलेत ना. ठीक आहे ना. पहिले दे ना. नाही नार्कोटिकचे सर गेले. सुनील शेट्टी सर गेले का. हाँ ठाकुर ओके चला षटका बघू. हाँ निशान ठाकुर आणि एक धाव संकेत वाढ. टॉस उडवायचा. कॅच धाव आउट झालेले. कॅच कोणी पकडली. कोण यांचा वॉरियर संघाचा 11वा खेळाडू इथे नाहीये. वॉरियर संघ तिकडे काय आहे. इथे स्कोरर आहे ना. पेनल्टी भेटेल. ठीक आहे आता नाही चल मान रनले कमी जरा एवढे पण नको. इथेच थांबायचं. कॅच पकडली त्याचं नाव काय विशाल. अजय मेनन स्ट्राईकला आहेत. उत्कृष्ट असे घातक फलंदाज आहेत आणि या स्टेडियमचे मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समन बेस्ट फिल्डर आणि बेस्ट बॉलर सुद्धा घेतलेले आहेत ते. आणि त्यांचा सामना करते निशान आणि टोलून दिलेला आहे चेंडू. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं हा फलंदाज घातक फलंदाज आहे. यांनी 200 सुद्धा मारलेले तिथे.
LIC चे राज बागले यांचे कलिक राज मेरियल सर, LICचे राज सर यांचे कलिक LICचे मेरिल सर, मी यांना विनंती करतो की तुम्ही टॉस का बॉस इथे येऊन टॉस उडून घ्यायचा आहे. यापुढे होणारा सामना रायडर वॉरियर्स वर्सेस सुपरस्टार. रायडर वर्सेस सुपरस्टार. हां, याच्यानंतर होणारा टॉस वेलाक्स मोटरचे. तर मी विनंती करतो दोन्ही कप्तानांना. ओहो, उत्कृष्ट असा आणि जबराट झटका वाटलेला आहे फाल्गुना टीमला. मी तुम्हाला सांगितलं होतं जर याचा विकेट गेला तर मॅच अर्धी संपली. आणि आत्ता सुद्धा तुमच्याकडे चान्स आहे वॉरियर या संघाला, हितेश खेंगरे या संघाला आणि मंगेश परब या संघाला. धन्यवाद. काय आता हा सुद्धा उत्कृष्ट असा फलंदाज आहे रायडर वॉरियरचे कप्तान. रायडर वॉरियरचे कप्तान कोण आहे? कॅप्टन उधर जाना. आणि याच्यानंतर कोण आहे? सुपरस्टारचे कप्तान विशाल भोईर. तुमच्याकडे शेवटचे 10 सेकंद आहेत. तुम्ही लवकर लवकर टॉस का बॉसच्या इथे जायचं आहे. राज सर, मेरिल सरांना घेऊन ना. आणि आत्महत्या झालेली आहे. वॉरियर. आणि टॉस साठी आलेले आहेत LICचे ओनर राज सर यांचे कलिक. आणि टॉस चालू करतील. आणि टॉस जिंकलेले आहेत ते म्हणजे चौकार. टॉस कोण जिंकलेले आहे? रायडर वॉरियर यांनी टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजी घेतलेली आहे. आणि वॉरियर सुपरस्टार या संघाला गोलंदाजीचं आव्हान केलेलं आहे. आणि गचाळाचं क्षेत्ररक्षक बघायला भेटते हितेश खेंगरे यांच्याकडून. त्यांच्या घरी पूजा चालू आहे तरी ते इथे खेळायला आलेले आहेत. आणि अवांतर चेंडू आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती वाईट बॉल हां 20 धाव. आणि 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 सोडलेला आहे आणि कॅच झेल सोडलेली आहे. आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 21. वॉरियर मत तो राकेश अवांतर चेंडू निर्धाव चेंडू सॉरी. आणि टोलून दिलेला चेंडू आणि गचाळाचं क्षेत्ररक्षक बघायला भेटते. पिटन ब्रेकचे मॉर्निंगचे ट्रेनर हितेश खेंगरे यांच्याकडून अपेक्षा नव्हती की झेल सोडतील. आणि हे कशाला आलेले या टीमसाठी? यांनी यायला नव्हतं पाहिजे. आणि झेल सोडलेली आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 23. हितेश खेंगरे तुम्ही आलेले आहेत. तुम्हाला वाटत असेल तुम्ही टीमसाठी खूप लकी आहे पण तुम्ही झेल सोडलेला आहे. तुमच्याकडून मला उम्मीद नव्हती. तुम्ही पिटन ब्रेकचं नाव खराब केलेलं आहे इथे अशा प्रकारे. तरी ठीक आहे तुम्हाला खेळणेवाला 10 डालने काय ओढ दे बाकी. पॉवर प्ले षटक घेऊन आलेले आहेत. आणि बघू आपल्या संघासाठी स्कोर झालेला आहे 23. 1 मिनिट थांबा. पॉवर प्ले षटक घेऊन येत आहेत. ओके तू चला शॉट. मंगेश परब सामना करतील अथर्व. मंगेश चव्हाण एकच जवान मंगेश चव्हाण. आणि अवांतर चेंडू हो इथे 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 दिनेश सरांना टी शर्ट दे. पॉवर हिटरचं ब्लॅक ट्रॅक कंपल्सरी. हां बस. हां उत्कृष्ट अशी गोलंदाजी बघायला भेटे. हॅलो हां बोला बोला. हां रेडी है ना? मैं आता हूँ बाद में आता हूँ. हाँ मैं कॉल कर आ जाता हूँ. हाँ चलो बाय बाय.
10 प्लेयर फक्त खेळणारे 10 प्लेयर. दहाच द्यायचे खेळणारे. षटकार. 6/12 ते नंतर करा, पहिले करा. मंगेश चव्हाण आणि टोलून दिलेला चेंडू. बघू धाव संख्या शांत झालेली आहे आणि धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली ती 43. अजूनही संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. अतिशय उत्कृष्ट असं मॅच बघायला भेटतं आपल्याला इथे. आणि अशा प्रकारे बॉलिंग घेऊन येत आहे हितेश खेंगरे. यांच्याकडे सगळ्यांची कडकडीत नजर आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतील आणि आपल्या घरची पूजा सोडून ते इथं मॅच खेळायला आलेले आहेत. म्हणजे विचार करा आपल्या टीमची त्यांना किती काळजी आहे. तर मी विनंती करतो त्यांनी मॅच अजूनही त्यांच्या हातात आहे, ती त्यांच्या हातात नका देऊ, तुमच्याच हातात ठेवा. आणि उत्कृष्ट असा गोल. आईच्या गावात बॉल फलंदाजी सोडलेली आहे आणि अशा प्रकारे एक धावेत समाधान. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. षटकार. षटकार. हितेश खेंगरे यांना काय चेंडू टाकता जमत नाहीये, पण तरी ते प्रयत्न करतायत. मी त्यांच्या पाठीशी आहे. आणि अशा माझ्या भावाने विकेट घेतला. यस, त्याला मारलाय षटकार आणि त्यांनी घेतला षटकार. टाइम आहे ना, जेव्हा टॉस होईल तेव्हा. सर्वांना विनंती आहे इकडे लक्ष असू द्या. अतिशय इम्पॉर्टंट अशी अनाउन्समेंट आहे. जे सुद्धा कोण नाही, तुम्ही मॅच चालू ठेवा. जो कोणी मॅन ऑफ द मॅच असेल त्याच्यासाठी ऑफर आहे. जो कोणी मॅन ऑफ द मॅच असेल तर वेलॉक्स मोटरची स्विफ्ट डिझायर न्यू कोरी गाडीचा 1 राऊंड भेटेल. हे लक्ष असू द्या. वेलॉक्स मोटरचे आमचे स्पॉन्सर मयूर कदम सर आलेले नाही आहेत, तरी पण त्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि टोलून दिलेला चेंडू आणि निमे यांच्याकडून झणझणीत चौकार. धारणची आवश्यकता. 7 चेंडू आणि 10 रन आणि उत्कृष्ट टोलन आणि मंगेश यांच्याकडून कचऱ्याचं क्षेत्ररक्षक बघायला भेटलेले आहे. आणि अशा प्रकारे अचानक भयानक धाव घेतलेली आहे आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 8 रन आणि शेवटच्या चेंडूमध्ये धाव संख्येची गरज आहे 8 धावा. बघू कोण टाकते. आपल्या संघाला विजय करते का प्रतीक. प्रतीक हे अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतात. 2 वेळा मला बोल्ड काढलेला आहे त्यांनी. त्यांना नंतरच्या मॅचला बघून घेतो मी. आता काय करते आपल्या संघासाठी बघू. प्रतीक, जर तुम्ही संघ जिंकवला तर तुम्हाला हितेश सरांकडून 3 पर्सनल ट्रेनिंग फ्री. प्रतीक सर, तुमच्यासाठी ऑफर लागली आहे. जर ही मॅच तुम्ही जिंकवली तर तुम्हाला पर्सनल ट्रेनिंग 3 सेशन फ्री आहेत हितेश खेंगरे यांच्याकडून. हो, मायनस जाऊ तिकडं. 8 चेंडू 6 चेंडू. हा, आणि टोलून दिलेला चेंडू आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी बघायला भेटते इथे. अथर्व हे आउट झालेले आहेत. त्यांची जागा घेऊन येत आहेत साहिल शेख. हा गोल फलंदाज. मायनस काय झालेले नाहीयेत अजून. मायनस काय झालेले नाहीयेत.
हा एक मिनिट धावा, एक मिनिट धावा. हा काय सीन आहे? ओके, तुमच्याकडे 2 जणांकडे ट्रॅक पॅन्ट नव्हती, म्हणजे तुमचे 6 रन मायनस करायचे आणि जे 3 रन, म्हणजे तुमचे फक्त 3 रन प्लस होणार. ओके, तर यांचं टार्गेट होता 71, म्हणजे याच्यात 3 रन जाणार. तुम्हाला 75 करायचं आहे. धावसंख्या झालेली 62 आणि कोण नाही नाही हो 6 रन मायनस नाही घ्या आता 3. 67 कुठले? ठीक है, पेनल्टी कैंसिल झालेली आहे 3 रनाची. आर्ग्युमेंट नहीं करना चाहिए तुमको. हाँ आता 67 कसे रे? कसे? अरे आता 4 आला काय? कुठे 4 आलाय? हा हा आवाज. एक मिनिट थांबा, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट नाही यार, नाही थांबा, एक मिनिट थांबा, बोलतोय ना मी. स्टार्ट बोललो नाही तरी तुम्ही जवळ टाकताय. 8 रन पाहिजेत, 4 चेंडूमध्ये 8 रन पाहिजेत. चला चालू होत्या, मॅच चालू होत्या. हा 62 झालेले आहेत. कोणी आर्ग्युमेंट करायची नाहीये, पहिले सांगतो मी. अंपायरचा कॉल आहे तो देईल. अजय सर, 4 चेंडू 8 धावायची गरज. हा स्टार्ट. आणि आउट झालेले आहेत. अजूनही 3 चेंडू 8 धावांची गरज. अरे खूप विकेट बाकी सर, 6-7 विकेट बाकी. आता त्यांची जागा घेऊन येतात अंकुश. आणि टोलून दिलेले चेंडू. भाऊ अंपायर काय देतील? चौकार. 1 मिनिट थांबा, अंपायरचा कॉल असेल. अरे हो, काय आहे? चौकार. चौकार. अंपायरने चौकार घोषित केलेला आहे. अजूनही 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. विकची गोली खाव, किचकिच दूर कराव. 2 चेंडू 4 धावांची गरज. आणि 2 धावेत समाधान. आणि 1 चेंडू 2 धावाची गरज. कंपल्सरी चेस आहे, कंपल्सरी चेस आहे, सगळ्यांना सांगून ठेवतोय. आणि अंपायर रनआउट जे काय असेल तुम्ही लक्ष द्या इथे. 1 बॉल 2 पाहिजे.
लक्ष असू द्या, अटीतटीचा सामना आहे हा. आऊ. येणार तो रोहन रोहन सरनोबत रोहन सरनोबत रोहन सरनोबत. कॉंग्रॅच्युलेशन हितेश सर. आणि 3 सेशन यांना फुकट द्या तुम्ही फंक्शनचे. नाही दिले तर तुम्ही पगारातून कट होतील. ए लवकर लवकर. ओ प्रतीक बॅट लागतो. फिल्डिंग जाऊ फिल्डिंग जाऊ. ए तुझी फिल्डिंग लाव फटाफट. नाश्ता बिस्टा सगळं देतो. फिल्डिंग लाव फिल्डिंग लाव. ओ प्रतीक बॉल ठेव. ए प्रणय. एक रन जिंकला.